का विशाळगडाच्या जवळ गजापूरच्या खिंडीत मठ गजापूरच्या इथे लढाई झाली असेल? वेगवेगळी साधनं, 8 वेगवेगळी साधनं आहेत, ती वेगवेगळी माहिती आपल्याला सांगतात. 91 कलमी बकरीत या घोडखिंडीचा उल्लेख येतो. मित्रांनो, लढाई कुठे झाली यापेक्षा पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर महाराजांना सुखरूप विशाळगडावर पोहोचवताना बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, शंभूसिंह जाधवराव आणि 300 बांदल मावळे यांचं बलिदान आपण नाकारू शकत नाही. कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी लढाया झाल्या असतील, महाराजांना वेळ मिळावा म्हणून ही वेगवेगळी लोक वेगवेगळ्या ठिकाणी लढली असतील. जखमी अवस्थेत बाजी प्रभूंना विशाळगडावर आणण्यात आलं असं एक साधन सांगतं. मित्रांनो, बाजी प्रभूंची, फुलाजी प्रभूंची, शंभूसिंह जाधवरावांची आज संभाव्य समाधीची दाखवली जाते, ती विशाळगडावरच आहे. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर पन्हाळा ते विशाळगड हा संपूर्ण मार्ग जिथे आपल्या लोकांचं रक्त सांडलंय. का? हा नूतन सृष्टीकर्ता जगावा म्हणून सांडलं या लोकांनी रक्त. तो पन्हाळा ते विशाळगड मार्ग हा आपल्याला कुठल्याही वारीपेक्षा कमी नाही. ही सगळी लढाईची ठिकाण ही आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. प्रश्न हा पडला पाहिजे की ही लोक महाराजांच्या एका शब्दावर प्रसंगी महाराजांनी सांगितलेलं नसताना सुद्धा मरायला का तयार झाली? असं काय रसायन आहे? मी कायम आपल्या या पिढीला, या काळाला दुर्दैवी समजतो. आपण याची देही याची डोळा शिवाजी महाराजांना पाहिलं नाही. कारण शिवाजी महाराज असं काय रसायन होतं की ज्यांनी एकदा सांगितल्यावर ही लोक हसत हसत मृत्यूला कवटाळती झाली आहेत. असं काय होतं शिवाजी महाराजांमध्ये? याचा विचार केला तर बाजीप्रभूंच्याच तोंडचं वाक्य आहे. का लोक शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाली? तर बाजीप्रभू काय म्हणाले? बाजीप्रभू असं म्हणाले की आम्ही स्वामी कार्यावर खर्ची पडलो असता. का आम्ही मरायला तयार आहोत? कारण आम्ही स्वामी कार्यावर खर्ची पडलो असता स्वामी आमच्या परिवारास वाऱ्यावर पडू देणार नाही हे माहिती होतं या लोकांना, म्हणून ही लोक शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार झाली. आणि अशी लोक शिवाजी महाराजांबरोबर उभी राहिली म्हणून हिंदवी स्वराज्याचा आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा गौरवशाली इतिहास तुमच्या माझ्या वाट्याला आला. आपण प्रचंड भाग्यवान आहोत की आपण अशा मातीत जन्माला आलो जिथे 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा जन्माला आला. असे कित्येक समाज आहेत जगाच्या पाठीवर ज्यांना असा आदर्श मिळालेला नाही. आपण भाग्यवान आहोत की तो आदर्श या माय मराठीत जन्माला आला आणि आपण कायम त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे एवढंच बोलतो. जय हिंद. काही वर्षांपूर्वी एक वाक्य लिहिलं होतं प्रयोगाच्या निमित्ताने आणि